मताधिक्य मला इथं मिळायला लागले। सांगली मतदारसंघात सुद्धा 18 ते 20 हजारचं मताधिक्य मिळाले। सांगलीतले काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे माझ्या पाठीशी राहिलेले ह्यातनं सरळ दिसून येते। हा विजय हा जनतेचा आहे। मी आता निवडून आलेलो जवळजवळ आहेच। निवडून आल्यावर ज्या ज्या लोकांनी धाडसाने माझ्याबरोबर काम केलं त्यांना त्रास झाला, पुढे त्रास होण्याची शक्यता आहे, त्यांना धमक्या दिल्या गेल्या, घाणेरडं राजकारण केलं गेलं, त्या सगळ्यांना मी आश्वासित करतो मी तुमच्या पाठीमागे आहे, तुमच्या संरक्षणात मी सक्षम आहे। पूर्ण सांगलीची जनता तुमच्या पाठीशी, तुम्ही कुणी घाबरू नये। ज्या लोकांनी मला मतदान केलं नाही, काय तुमच्या अडचणी असतील, मी काय आकस नाही, माझा कुठलाही राग नाही। मी निवडून जाताना मी सांगली लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करणार आहे। कुठलाही त्रास तुम्हाला देणार नाही, तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊनच मी या ठिकाणी काम करणार। विश्वजित केली होती आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की 4 तारखेनंतर जो खासदार असेल तो आमचाच असणार आहे। विश्वजित कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे, जी एकी आहे, ती आता कायमची एकी आहे, ती अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षश्रेष्ठींची चर्चा करून मला कळवतील, त्या पद्धतीनं पुढची वाटचाल। प्रत्येक निवडणुकीमध्ये विशाल पाटलांना संघर्ष करावा लागला, मात्र एकच कामगिरी केली जी ऐतिहासिक केली, कारण सांगलीमध्ये आतापर्यंत कधीही अपक्ष उमेदवार निवडून आले नव्हते। हे पहा, अपक्ष उमेदवार जरी असला, अपक्षचिन्ह जरी असलं तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे। काँग्रेस पक्षाच्या कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे आणि त्यात माझा विजय झाला आहे याची जाणीव मला पूर्णपणे आहे। महाविकास आघाडीमध्येच राहणार आहात का? मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वजित कदमांना ते कळवतील, त्या पद्धतीने वाटचाल माझी राहणार। ओके, ठीक आहे।